अंबिका नाही झालं. नाही झाली. सबसेंट होतं 3 दिवस आज करते सगळं. ठीक आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, अर्धाच तास राहिला आहे 9 वाजायला. ठीक आहे, पुढचा पॉईंट एक घेऊन टाकूयात, त्याच्याबरोबर तुम्ही करून टाकचाल. ओके. आणि आफ्टर इफेक्टचे खूप छोटे छोटे पॉईंट आहेत जे मी घेतो आहे आत्ता सध्याला. मग मोठे पॉईंट जर घेतले तर तुम्ही काय करणार आहे दिशान? कसं येस सर. सांग बरं. जर काय हे छोटे छोटेच पॉईंट होत नाही आहेत मुलांचे, तर ते सर मोठे माझे पॉईंट तर कसे झाले. करणार आहेत? आम्ही का तुला काय दुसरं काम आहे का? नियोगचं काय आहे? असाइनमेंट त्याचे पण काय मोठे असाइनमेंट नाही. नियोगला पण काय अवघड जाणार नाही. काय चालली असाइनमेंट? ते रोटो ट्रॅकिंग वगैरे. हां, रोटोला उशीर लागतो थोडा. किती असाइनमेंट झाले तिकडचे? सर ते होत नाही, सारखं काय ना काय प्रॉब्लेम होतात. नाही, असाइनमेंट किती दिले तिकडं? तिथे 4 असतील सर. 4 आहेत. रोटोचे, एक ट्रॅकिंगचे असेल, अजून कशाचे? अजून ते फायर वगैरे ॲड करायचं सर. हां, मग तेच ना, ट्रॅकिंगच झालं, ते मॅच मूवच झालं. त्याला मॅच मूव्ज म्हणतात. ठीक आहे, ह्याच्यात आणि त्यात वेगळं काय नाही आहे, सेमच आहे. हे बघा, तुम्हाला आफ्टर इफेक्ट फ्रीली कसं चालवायचं सांगतो. कोणतेही ॲट्रिब्यूट्स आपण कॉपी पेस्ट करू शकतो किंवा कोणताही पाथ आपण फॉलो करू शकतो, कोणाला पण देऊ शकतो. बरोबर. आता तो पाथ कसा ड्रॉ करायचा, कसं काय करायचं, है ना. आता जर मी हा कॉम्पोजिशन बनवला आहे, ठीक आहे, ह्याच्यामध्ये, अरे दिसतंय का तुम्हाला स्क्रीन? नो सर. कधी सांगायचं? ठीक आहे, आता दिसते. येस सर. हां, आता कंटेंट अवेअर फील तुमचा तर झालेलाच आहे, है ना. बऱ्यापैकी तुम्ही काम केलं असाल. ओके. आता आपण काय करूयात, एक सिम्पल असाइनमेंट आहे, ते आपण पूर्ण करूयात. ठीक आहे. मोशन ग्राफिक्ससाठी ह्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. तर कॅमेरा, 3D हे सगळं फक्त मोशन ग्राफिक्ससाठीच नाही, तर लाईव्ह आपण मूवीजसाठी पण त्याच्यावरती काही शॉट बनवायचा असेल, काही एखादा सीन तयार करायचा असेल, तर हे सगळं कॉमन आहे त्याच्यात. ठीक आहे. तर रिलेटेड आहे, जे पण मी आत्ता शिकवणार आहे किंवा नंतरनं शिकवणार आहे, तर ते एकमेकाला पॅच होतं. ठीक आहे. आणि हे शिकवत असताना लक्षात घ्या की सगळं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. आपण याच्या आधी हे शिकलेलो बघा, फ्लॅशमध्ये आपण त्या पाथला फॉलो करत होतो, है ना. आठवतंय का सगळ्यांना? हे असं नाही प्लेन दिसणार आपल्याला, त्याला फिल्टर लावायला लागेल.
फिल्टर कलर्स ट्रान्सफर. डाउनलोड वेब फाईल. तर त्याला save as करू शकतो ना. वेब फाईल आपण घेऊयात आता. नाही, वेब फाईल येते इथं. ओके, आता लक्ष द्या. हे बघा, जर मला एक शेप काढला आहे, म्हणजे जसं की एक मास्क केलेला आहे बरोबर, आणि तो मास्क कसा आहे तर एक मिनटं. हे बघा, मी काय असं समजून चालू की आपण कोणत्या तरी एका सीनवर काम करतो. ठीक आहे, हे असं एक ठीक आहे. तर ह्या प्रकारे मी एक इमेज घेतली आहे बॅकग्राऊंडसाठी, आणि ह्या बॅकग्राऊंडवरती मला काय करायचं आहे की एक मास्क काढलेला आहे. ठीक आहे, बॅकग्राऊंडवरती की ह्या प्रकारे मास्क काढलेला आहे, समजून चाला. आता हे मास्क नाही झाला, इमेजला सिलेक्ट करा आणि हा मास्क काढा. ठीक आहे, आता ह्या प्रकारे तुम्ही मास्क काढला आहे, पण त्या मास्कला समजून चाला की मला हे प्लेन त्या मास्कवरती चालवायचं आहे बरोबर, बरोबर त्याच्यावर चालवायचं. असं चालू की आपण एक रूळ आहे आणि त्या रुळावरनं मला ते रेल्वे चालवायची, किंवा रोलर कोस्टर आहे तर रोलर कोस्टर त्या ट्रॅकवरनंच चालला पाहिजे बरोबर. तर आपण ह्या सिच्युएशनमध्ये मी काय करू शकतो, ह्या मास्कचा पाथ कॉपी करून मी दुसऱ्या ऑब्जेक्टला देऊ शकतो. ठीक आहे, कसं तर हे बघा, मास्कमध्ये गेलो, आपल्याला काय पाहिजे, हा पाथ पाहिजे. मग पाथ शोधायचा कुठं असतो, आता हे बघा, हा मास्कचा पाथ आहे बरोबर. जर तुम्ही शेप काढला, जर मी डायरेक्टली शेप काढला, हे बघा एक लाईन काढतो मी शेपची. आता या शेपची लाईनचा पाथ कुठे बघायचा, कॉन्टेक्स्टमध्ये शेपमध्ये हे बघा पाथ 1 आहे बरोबर. स्ट्रोक नाही, फिल नाही, आपल्याला काय पाहिजे, पाथ पाहिजे आपल्याला. ठीक आहे, हे बघा इथं पाथ आहे, तर हा पाथ तुम्ही कॉपी करून देऊ शकता कोणाला पण. ठीक आहे, जसे की आता हे बघा, मी काय करतो, ह्याला मास्कचा पाथ कॉपी करतो. ओके, आणि मास्कचा पाथ कॉपी करून शेप डिलीट करतो मी, आणि इथं यायचं, आणि मला काय करायचं आहे, ह्या विमानाला मूव्ह करायचं आहे, म्हणजे मला पोझिशनला हे करायला लागेल. काय करायला लागेल, मूव्ह करायचं आहे, म्हणजे पोझिशनला मला की द्यायचे बरोबर. म्हणून मी काय करतो, पोझिशनला सिलेक्ट करतो आणि कंट्रोल व्ही. आता कंट्रोल व्ही केल्यानंतर काय झालं, इथं पाथ त्याचा कॉपी झाला, हे दिसतंय. आणि पाथ कॉपी होऊन ॲटोमॅटिकली तर की पण लागले, हे बघा. म्हणजे हा जो ऑब्जेक्टला मी पोझिशन लावलेलं आहे बरोबर, तो पाथ ॲटोमॅटिकली घेतला पण, आणि त्या पाथ बरोबर तो आता चालतोय पण, हे बघा. ओके, तर तुम्ही असं पाथ कुठं पण कोणाला पण कॉपी करू शकता. ठीक आहे,
आणि कॉपी करून त्याचं ॲनिमेशन पण करू शकता. आता हे बघा, मी काय करतो, ह्याचं मला स्पीड कमी जास्त पाहिजे तर मी काय करू शकतो, ह्याचं या प्रकारे स्पीड कमी जास्त करू शकतो. कसं केलं तर सगळ्या कीज सिलेक्ट करायच्या, अल्ट प्रेस करून ठेवायचं आणि फक्त लास्टवाली की ड्रॅग अँड ड्रॉप करायचं असं किंवा वाढायची कुठेतरी. ठीक आहे, म्हणजे जेवढा तुम्हाला टाईम जास्त पाहिजे तेवढा तुम्ही ठेवू शकता किंवा कमी पाहिजे तर कमी ठेवू शकता या प्रकारे. ओके, तर ह्या प्रकारे तुम्ही पाथ एकाचा पाथ तुम्ही पोझिशनला देऊ शकता आणि त्याचं ॲनिमेशन करू शकता. ओके, आता हा पाथ तर बरोबर झाला आहे, पण मला काय पाहिजे, हा पाथ जरासा मोठा पाहिजे. आपण काय करूयात, मोठं करूयात. ठीक आहे, तुम्ही या प्रकारे ॲडजस्टमेंट पण करू शकता त्याला. ओके, आता मी जरी ॲनिमेशन केलंय तरी हे बघा, ते प्लेन कसं जाते, एकाच साईडनं उडतं बरोबर. त्या पाथला फॉलो करते का, नाही, त्याचं एकच दिशा त्याची कॉन्स्टंट आहे बरोबर. मग त्याला आपण त्या दिशेला आणण्यासाठी आपल्याला त्याला ओरिएंट टू पाथ करायला लागेल. काय करायला लागेल, आपण फ्लॅशमध्ये पण ओरिएंट टू पाथ केलं तर आठवत आहे का ऑनलाईन. दिशान, रुद्राक्ष, Yes, sir. रुद्राक्ष तुझं फ्लॅश नाही ना झालं, झाले सर. झालंय ना. ओके. हो मग सर. ओरिएंट टू पाथ माहीत असेल हो सर. है ना. तर इथं पण ओरिएंट टू पाथ आहे. ठीक आहे, आता ते कसं करायचं, आपण राईट क्लिक केलं तर ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आणि ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन ओरिएंट टू पाथ आहे इथं. ठीक आहे, त्याचं शॉर्टकट की काय, कंट्रोल आल्ट ओ, ॲटोमॅटिकली ओरिएंट. आता ओरिएंट टू पाथ कशाला करायचं आहे आपल्याला, ह्या मास्कला नाही करायचं. कोणाला करायचं, मूव कोण होणार आहे, पोझिशन कोणाला लावली आपण, प्लेनला बरोबर. मग प्लेनला ओरिएंट टू पाथ करायचं आहे बघ, ट्रान्सफॉर्म आणि ओरिएंट टू पाथ. आता ओरिएंट टू पाथ केलं की ते हे बघा ऑफ आहे, मी ऑन करतो आणि ओके करा, ते ॲटोमॅटिकली सेट होऊन जाईल. आता त्याचं तोंड कुठे आहे, दुसरीकडे, तर आपण त्याला सेट करूयात एकदा. ठीक आहे, म्हणजे त्याला जायचं आहे कसं, रोटेशन टूल घ्या आणि मूव करा. रोटेशन टूलचा शॉर्टकट की आहे W. ठीक आहे, आता मी त्याला सांगितलं काय की ह्या पाथला तुला असं ह्या प्रकारे फॉलो करायचं, तर तो आता त्या प्रकारे त्या पाथला फॉलो करेल. ओके, तर ह्या प्रकारे तुम्ही कोणतंही मोशन ग्राफिक्स सोप्या पद्धतीने करू शकता. ओके, आता ह्याच्यानंतर ना बघा, माझ्याकडे पाथ नाही आहे. ठीक आहे, मला माझ्या हिशोबाने चालवायचे प्लेन. ठीक आहे, फ्री हँडेड चालवायचे. जसं आता मी हे कसं थोडंसं रोबोटिक वाटतं आहे ना, की बाबा गेले कसं पण आहे ना, थोडंसं रोबोटिक वाटतं आणि ॲनिमेशन केल्यासारखं वाटतं, म्हणजे रिअलमध्ये ॲनिमेशन केल्यासारखं वाटतं. पण मला काय पाहिजे की जसं मी हँड मूव करतो आहे तसं ते प्लेन मूव झालं पाहिजे. ठीक आहे, नॅचरली मूव झालं पाहिजे, त्याची स्पीड वगैरे त्याचं सगळं ते नॅचरली प्ले झालं पाहिजे. तर ते आपण कसं करणार, तर त्याच्यासाठी एक भाग आहे, आपण पोझिशन काढून ठेवू. ठीक आहे, हे बघा, मला आता फ्रीली हे विमान उडवायचं आहे. ठीक आहे, त्याला आता कोणताही पाथ लावायचा नाही किंवा कोणतीही की लावायची नाही. ठीक आहे, तर मला काय पाहिजे की मी असं प्लेन असं कुठं पण असं. ठीक आहे, या प्रकारे तुला आपण इथनं सुरुवात करू.
ह्याच्यासाठी एक ऑप्शन दिलेलं आहे आफ्टर इफेक्टमध्ये, मोशन स्केच म्हणून. कुठे आहे? हां, हे बघा, मोशन स्केच. आता मोशन स्केच काय करतं की जसं जसं आता मी काय केलं की माऊसने क्लिक करून फक्त मला काय करायचं आहे, ह्याला विमानाला फिरवायचं आहे, त्याला जसं तुम्हाला ॲनिमेट करायचं आहे तसं. ठीक आहे. मग तो मोशन कॅप्चर काय करतो, तर इथं त्याची जी पोझिशन आहे, स्केल आहे, स्केल तर नाही पकडू शकत पण पोझिशन तो पकडतो. तर ते कशी पोझिशननी आणि कोणत्या स्पीडनी चाललेलं आहे, ठीक आहे, तर तो ॲटोमॅटिकली डिटेक्ट करतो आणि तुम्हाला इथं कीज तुम्हाला भेटून जाते. ठीक आहे. चेक करूयात कसं. आता हे काय तर स्पीड आहे बरोबर. आता कॅप्चरिंग स्पीडचा आपण 100%च ठेवू, कारण जी रिअल टाईममध्ये स्पीड आहे, म्हणजे आता जर मी प्ले केलं, हे बघा मी प्ले केलं तर CTI कसा पळतोय, तर त्या स्पीडनं तुम्हाला करायचं असेल, कॅप्चर करायचं असेल तर तुम्ही 100% ठेवू शकता. किंवा तुम्हाला ह्या स्पीडने करायचं नसेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता त्यात. ठीक आहे. मी काय करतो 100च ठेवतो. त्याच्यानंतर ना स्मूथनेस. आता स्मूथनेस कशासाठी की कधी कधी आपलं काय होतं की हे बघा असं हात केलं की माऊसमध्ये आपला कंट्रोल नाही आहे बरोबर, तर वर खाली लाईन होतात, म्हणजे पाथ पण आपला क्रुकेड होतो है ना. तर त्या पाथ क्रुकेड न होण्यासाठी इथं स्मूथिंग दिलेलं आहे. आधी आपण स्मूथिंग काय करू 1% ठेवूयात आणि त्याच्यानंतर ना 100% ठेवूयात, तर ते तुम्हाला कळेल. ठीक आहे. आता आपण काय करू, इथं Ctrl+D एकच पहिले एका प्लेनचं करूयात. ठीक आहे. हे बघा स्टार्ट कॅप्चरिंग केलं की त्यानंतर ना एक ॲरो येईल. तुम्ही त्याला जोपर्यंत मूव्ह करत नाही तोपर्यंत इथं प्ले होणार नाही. ठीक आहे. आता इथं प्ले मी करत नाही आहे, ते ॲटोमॅटिकली प्ले होईल. एक मिनटं रेंडरिंग होते. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्ट कॅप्चरिंग आणि जे ऑब्जेक्ट तुम्हाला मूव्ह करायचं आहे तो तुम्ही जसं पाहिजे तसं तुम्ही मूव्ह करा. कुठे गेलं प्लेन. ठीक आहे. चालू केलं. मोशन कॅप्चर कुठे आहे, विंडोजमध्ये मोशन स्केच. हे बघा स्टार्ट कॅप्चरिंग, ह्याला फक्त सिलेक्ट करायचं आणि जसं तुमचं ते CTI मूव्ह होतं आहे बघा, तसं तुम्ही इथं प्ले करू शकता. आता तुम्ही इथं थांबला तर कॅप्चरिंग चालू आहे, तर ते किती वेळ तुम्ही थांबताय ते कॅप्चर करणार. पुन्हा तुम्ही प्ले केलं, पुन्हा ते चालू झालं, पुन्हा तुम्ही किती फास्ट करताय ते पण कॅप्चर करता. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही सोडताल तेव्हा ते स्टॉप होईल कॅप्चरिंग करणं. ठीक आहे. हे बघा या प्रकारे कॅप्चर होते. आणि आता तुम्ही काय करू शकता, आता पाथ तर तुम्हाला भेटलेलाच आहे ना, तर तुम्ही फक्त काय करू शकता Ctrl+Alt+O ओरिएंटो पाथ आणि ओके करा आणि ह्याला फक्त पाथ कुठं चालला आहे ते सांगा, इथं ॲटोमॅटिकली तसंच आहे. आता बघा इथं थांबलेलं आहे
त्यानंतरनं काय झालं, खूप उशीर थांबला आणि नंतरनं पुन्हा एकदा चालू. बरोबर, आपण थांबलेलो इथं है ना. आता हे कशामुळे झालं, तर आपला पाथ बरोबर नाही. दिसतंय आहे का नाही. तर माऊसमुळं जास्त आपल्याला पाथ बरोबर ड्रॉ करता येत नाही है ना. तर त्याच्यासाठी हे स्मूथिंग दिलेलं आहे. आता बघू आपण, कंट्रोल डी, यू प्रेस केल्यावर काय होतं, सगळ्या कीज दिसतात आपल्याला. बरोबर, आता मी काय करतो, अजून एकदा कॅप्चर करायचं. फक्त इथं आपण काय करू, स्मूथनेस वाढवूयात है ना. आता स्मूथनेस वाढवल्यानंतर मी काय करतो, स्टार्ट कॅप्चरिंग. आता काय करतो, फक्त प्लेनला मूव करूया. ठीक आहे. आता ह्या वेळेस काय झालं आहे बघा, जास्त की पॉईंट्स लागले का माझ्याला, आणि स्मूथ बघा, क्रिकेट दिसतंय का कुठं, अजिबात नाही. एकदम स्मूथ लाईन्स गेलेत आणि हे सगळे अँकर पॉईंट आहेत. हे बघा दिसतंय. ओरिएंट टू पाथ, कंट्रोल अल्ट ओ. ठीक आहे, ओरिएंट टू पाथ केला, ओके करायचं. ठीक आहे, त्यावेळेस बघा किती स्मूथ गेलेलं आहे ना. तर ह्याच्यासाठी पण हे स्मूथनिंग असतं. आता तुम्हाला पाहिजे इथं थोडंसं हे होतंय, तर तुम्ही चेंजेस करू शकता पाथमध्ये है ना. लक्षात घ्या, तुम्ही पोझिशन दिली की, तुम्ही पोझिशन दिल्यानंतर काय होतं की तुमच्याकडे एक पाथ येऊन जातो. त्या पाथला तुम्ही जसं पाहिजे तसं मूव्ह करू शकता. आता माझ्याकडे तर ॲट्रिब्यूट्स कमी आहेत है ना, म्हणजे हँडल्स कमी आहेत, त्याच्यामुळं मी पूर्ण एका पाथला ॲनिमेट करू शकतो किंवा चेंजेस करू शकतो. लक्षात घ्या, जर मी इथं 1 ठेवलं आहे तर हे बघा, आता ह्याच्या कीज बघू किती लागले. हे बघा, एवढ्या कीज लागलेल्या आहेत. आणि त्याच्या कीज जर मी बघितल्या, आणि जर आता ह्याला नीटनेटकं करायचं असेल तर मी कोणतं म्हणून फॉलो करू, किती किती म्हणायचं आहे ना, किती हँडल्स मी नीट करणार. मग त्यासाठी आपण स्मूथिंगचा यूज करायचा. आणि जास्त पण स्मूथ नाही करायचं, जेणेकरून हे बघा, आता हे कमी झालेत ना, हे खूप कमी झाले, म्हणजे जसं आपल्याला पाहिजे होतं त्या हिशोबाने हे खूप कमी आहे. ठीक आहे, तर जास्तीत जास्त तुम्ही 100च्या आसपास ठेवू शकता. ठीक आहे, या प्रकारे ठेवू शकता. आता याचा यूज कुठं कुठं होतो है ना. आता प्लेन तर मेकॅनिकल आहे बरोबर, तर प्लेनसाठी तर हे यूज होऊ शकत नाही, कारण जेव्हा मशीनचा भाग येतो तेव्हा तो एका पर्टिक्युलर स्पीडमध्येच, लिनियर स्पीडमध्येच काम होतं बरोबर. जसं की घड्याळ लिनियर स्पीड आहे, एकसारखं कमी जास्त होतं का, नाही होत बरोबर. तसंच प्लेन पण आहे, एकाच दिशेनं चालतो आणि एकाच स्पीडने जाणार आहे. फक्त कमी होताना तो कमी होईल किंवा वाढताना वाढेल. असं एकदमच होणार नाही की कधी पण कमी झालं आहे कधी पण वाढेल बरोबर. तर मग हे वापरायचं कुठं, तर जसं की एखादं ॲनिमेशन असेल, माशी वगैरे असेल आणि ती माशी दाखवायची आहे तुम्हाला बरोबर, तर तिथं असे पाथ टाकून नाही चालणार. तर तुम्हाला काय करावं लागेल, मोशन स्केलचा यूज करावा लागेल बरोबर. नाही का, ते एक सीन असतो की कोणतरी बसलं आहे आणि माशी त्याला डिस्टर्ब करते है ना,
तर त्यावेळेस तुम्ही तसल्या सीनला वापरू शकता माशी वगैरे. हे एक छोटंसं टॉपिक होतं, ते मला घ्यायचं होतं मोशन स्केचचं. ठीक आहे. समजले सगळ्याला? येस सर. रुद्राक्ष, असाइनमेंट होईल ना आता याची? हो सर. आता मला सांग, याची असाइनमेंट काय करणार? मोशन द्यायची आहे, ओरिएंट टूल यूज करायचं. हां, ओरिएंट टू पाथ यूज करायचा आहे. ठीक आहे, पण मोशन देऊन. पण मग असाइनमेंट काय होणार आहे अंबिका? काय होऊ शकते असाइनमेंट याची? हम्म? आपण व्हिडिओला पण देऊ शकतो का? हां, कशाला पण. आता हे बघा, ही बी आहे, ही बी आहे. ही काय करते, जाग्यावर फ्लाय करते, उडते. ठीक आहे, आणि पुढे मागं करते. तर ह्याला आपण मोशन देऊ शकतो, फिरवू शकतो कुठं पण, कसं पण. बरोबर. त्यानंतर ना जाऊन कुठंतरी फुलावर बसलेली आहे, बरोबर, आणि फुलावरनं पुन्हा तर उडून गेली है ना. तर हे ॲनिमेशन आपण देऊ शकतो. आणि अजून काय तुम्हाला तुमच्या डोक्यात आलं तर ते तुम्ही दुसरं ट्राय करू शकता याच्यात. ठीक आहे, पण हे ऑप्शन तुम्हाला माहीत पाहिजे, कारण कोणता कधी प्रोजेक्ट कसा येईल सांगता येत नाही. ठीक आहे. आजच्यासाठी एवढं बस झालं. छोटासा पॉईंट आहे, आज होऊन जाईल तुमचं. ठीक आहे, आज कोण कोण आले? आयुष नाही ना आलं, आदित्य, Yes, sir. अंबिका, भावेश, ध्रुव, दिशांत, ईश्वरी, Present, sir. निखिल, प्रफुल, रुद्राक्ष, सय्यद. प्रेझेंट सर. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता, तुमचं लेक्चर झालेलं आहे. आणि लक्षात ठेवा की तुम्हाला काय करायचं आहे, कंप्लीट करायचं, आणि ते पण चांगल्या पद्धतीने. आधी हे करायचं आणि नंतर ना मग रोटोला बसायचं, कारण रोटोला जास्त वेळ लागतो. ठीक आहे.
आणि रोटोच्या तू नादात बसली, रोटो केल्यानंतर हे असाइनमेंट करशील तर दोन्ही होणार नाही. रोटो हा असा एक सब्जेक्ट आहे की त्याला सोपं काम आहे, फक्त वेळ जास्त लागतो. ठीक आहे, तर तो बॅकअपला ठेवायचा, नंतर जसा टाईम भेटेल तसं करत राहायचं. ठीक आहे, जाऊ शकता तुम्ही.